सध्या हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्क्रीनवरती तुम्ही ऑन दृश्य पाहू शकतायत. चला मात्र साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असे 500 रुपयाचं प्राइस देऊयात. आणि संकेशनं सांगितलं की हा डेडिकेट करतो मी रविकांत यांना. रविकांत या. रविकांत डेडिकेट केलेला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाणार आहे. मोठं मन तुमच्याकडे असतं खूप गरजेचं आहे आणि ते खऱ्या अर्थानं दाखवलंय संकेश यांनी. ते डेडिकेट करतात आपल्या टीम मधले एक लेजंडरी प्लेयर, अनुभवी अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू आदरणीय रविकांतजी यांना मात्र ते डेडिकेट करतायत. अनुभवी खेळाडू आहेत, वय वर्ष 40+, 40 वर्षाच्या अगदी वरचे खेळाडू आहेत. त्यांना मात्र डेडिकेट केला जातो रविकांतजी यांना. धावसंख्या 2. पूल करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय जिथे डी झोन आहेत. पंच सांगतात 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 3. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 3. पुढील बॉल ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल, फटका छान पद्धतीने खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय. ओ बॉल चकवा दिला क्षेत्ररक्षकाला, गिरकी घेतल्यात. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट. 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा येतात. 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. जय श्रीराम एन्जॉय हा संघ आपण पाहतात एका बाजूला. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सिद्धिविनायक. मागचा मॅच काटकसरवाला मॅच होता रॉकी ग्रुपच्या अगेन्स्ट, तो मॅच त्यांनी जिंकला होता. तर दुसऱ्या बाजूला एकवीरा किरईपाड्याला पराभूत करून श्रीराम या ठिकाणी पोहोचलायत. पायावरती बॉल धरलाय. पंच त्याच गोष्टी अगदी सांगतायत. काही क्विकली सेकंदामध्ये पंचांना पाहायचं असतात की हाईट किती या बॉलनं घेतल्यात, इम्पॅक्ट इन लाईन आहे का, पडल्यानंतर बॉल डिलिव्हर नक्की कुठे झालाय, या काही गोष्टी क्विकली सेकंदामध्ये पंचांना मात्र ऑब्झर्व करायच्या असतात. आणि पंचाने त्याच गोष्टी ऑब्झर्व केल्यात आणि सांगितलं की नॉट आउट. फटका समोर खेळलाय, छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय. झेलची ती संधी, दर्जेदार झेल त्या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर उमेश. वॉट अ कॅच. नवीन बॅटर आपण पाहिलं तर जागृत मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आजची वॉचिंग आम्हाला अगदी थोड्या वेळामध्ये मनीष सांगतील एकूण किती आतापर्यंत 3 दिवसामध्ये प्रेक्षकांनी मॅच पाहिल्यात, त्याही गोष्टी आम्ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय. 45,000 लोकांनी आतापर्यंत या 3 दिवसामध्ये ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहेत. 1 लाखापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 1 लाख तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. 1 लाख लोकांनी स्पर्धा पाहायला हवीत. हा स्पर्धेचं शेड्यूल आहे, उद्याचं शेड्यूल आहे, तेही थोड्या वेळामध्ये मनीष दाखवतील. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र चला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप मध्ये पाठलाग केला जातोय, चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. स्वर्गीय जयेश गरज स्टँडच्या दिशेने चौकार. खास करून गाण्यामध्ये नाव जयच आलंय आणि स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर हा आमचा मित्र होता जयेश गरज, जयू, ज्याला प्रत्येक जण मिस करतोय. वी मिस यू जयू. जयेश गरज अर्नाळाचा एक असा खेळाडू, मागच्या वर्षी त्यानं ही स्पर्धा अटेम्प्ट केली, तो खेळला, खूप चांगला खेळला होता,
पण कोणाला वाटलंही नव्हतं की हा मित्र आपल्याला सोडून जाईल आणि आज त्याची आठवण प्रत्येकाच्या अगदी मनामनामध्ये आहे. मित्राला मिस करतोय. मिस यू जयू. तुला खूप या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही श्रद्धांजली वाहतोय. संपूर्ण श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं तुला मी श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. मॅचच्या दिशेने वळूयात. तुमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंच वळतायत महेंद्र सर, दर्शवत आहेत व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी काउंट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 11-1. श्रीराम चषक त्याच्यामध्ये जय श्रीरामचा संघ, एन्जॉय संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय. नावामध्ये जय श्रीराम एन्जॉय आहे. त्यामुळे ही स्पर्धा जर पाहिली तर श्रीराम क्रिकेट क्लब ची आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जय श्रीराम. पायावरती बॉल आदळलाय. पुन्हा एकदा पंच त्याच गोष्टी सांगतात की पडल्यानंतर थोडंसं उंची घेतोय हा बॉल आणि त्याच गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये जाणवल्या. डॉट बॉल येतोय. अकरा धावा एक गडी बाद. ऑफ्टॉपच्या बाहेरचा बॉल फटका छानरित्या खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्गस्थ होईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर पुढे जात असताना पाहायला मिळतात. एकूण 15 धावा एक गडी बाद. प्रमोदच्या बॅटमधून सुंदर असा फटका पाहायला मिळाला. पुढील बॉल फटका समोर खेळलाय, छान खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत. नाही थांबणार बॉल, निघून जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. वन 1.3 ओव्हर्स 19 लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 9 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. पुढील बॉल आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. फटका छान इथे खेळलाय. चेंडू मात्र चालला ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती पुढे येत आहेत. फिल्डिंग करेपर्यंत धावसंख्या धावफलकावरती वाढेल. एकूण धावा धावफलकावरती या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 20-20 ऑन स्कोर कार्ड. आफ्टर 1.4 ओव्हर्स 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. अंकित तयार. अंकितचा बॉल फटका छान खेळलाय. चाललाय स्वर्गीय जयेश गरज स्टँडच्या दिशेने. मार्गस्थ होईल. पंचांचा सिग्नल पाहूयात. पंच मात्र दर्शवतायत बॉल बाउंड्री लाईनच्या पार. एकूण धावा मिळतील 6. षटकार. देवी सरावली संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण आयोजकांना येऊन भेटा. जे काही नियमावली फॉर्मॅलिटीज आहेत त्या पण कंप्लीट करा. आणखीन एक वेगवान फटका खेळलाय. चाललाय बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारानं धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर एकूण धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. 3-0 ऑन स्कोर कार्ड. दोन षटकांचा केस संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 30-3-0. संजय येत आहेत.
तिसरं षटक फेकण्यासाठी धावसंख्या धावफलकावरती 30. आतापर्यंत जय श्रीराम एन्जॉयफुल बॅटिंग केलंय. 30 धावा एक गडी बाद. चांगली सुरुवात, ताबडतोब सुरुवात काय असते दाखवून दिलाय. पहिला बॉल पुन्हा एकदा फटका छान खेळला, ऑन साइडला टर्न केलं, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचताय 31-31. जागृत खेळतात 3 मध्ये 14 वरती. आतापर्यंत 466च्या स्ट्राईक रेटनं ते बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला प्रमोद 8 बॉलमध्ये 16 स्ट्राईक रेट, 200च्या स्ट्राईक रेटनं तेही बॅटिंग करतायत. हो, बॅटची एज होती, विकेट किपरच्या पासून थोडा दूर राहतोय बॉल. एक धाव तर कंप्लीट करण्यात आला. दुसऱ्या धावेसाठी वळायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आता केले जात आहेत. फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड झाले आहेत. पाहूया धावचीची संधी, रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेत असताना मात्र खेळाडू बाद. ओहो, आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जातोय. डॉट बॉल. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. जय श्रीराम एन्जॉय वर्सेस सिद्धिविनायक. पुढील बॉल. यावेळचा बॉल त्या ठिकाणी पंच मात्र सांगतायत की लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल आणि वाईड वरती +1. वाईड +1. एकूण 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 34-34. पाठीमागे लहान मुलं आहेत, त्यांना विनंती आहेत त्या लाईनच्या बाहेर आल्यानंतर बॉल तुम्ही पकडा. मध्ये ग्राउंड मध्ये कोणी येऊ नका. बाहेर गेल्यानंतर तुम्ही बॉल फेका. 34-2 गडी बाद. फटका छान खेळला, हवेमध्ये खेळला, क्रॅकिंग स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि बॉलला मात्र पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. व्हॉट अ शॉट. नगरजी पाटील साहेबांचं आगमन, त्यांचं स्वागत. ओहो, ऑफ्टरच्या बाहेर आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल पाहायला मिळाला. 5 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या 40. करंट रन रेट 14.12. प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीनवरती दाखवतो 70. या धावसंख्येपर्यंत 70 झाल्या तर त्या जय श्रीराम एन्जॉयसाठी एन्जॉयफुल रनसंख्या असू शकते. प्रयत्न तेच करतायत. आणखीन एक स्ट्रोक खेळला, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंदाज घेतायत. कॅचची संधी, हातामधून कॅच निसटलायत. डबल कंप्लीट झालायत. प्रयत्न तिसराचा करायचा पण नाही. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आपण म्हणत असतो. कॅचेस तुम्ही सोडतायत आणि धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हर नंतर 42-42 2 गडी बाद. डीजे. दुर्गेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं दुर्गेशचं हे षटक आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 1 विकेट त्यांनी मिळवलं होतात. हे वैयक्तिक त्यांचं दुसरं सांघिक 4थं षटक आहे टीमच्या वतीनं. जागृत आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15. सूर्यकांत 3 मध्ये 8.
पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, घेतलाय कॅच, संपलाय जागृतचा खेळ, मैदानावरती जागृत आउट. नवीन बॅटर अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 42-42 ला 3 विकेट, 3.1 ओव्हर्स, 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकताय. पुढील बॉल लोअर फुलटस बॉल, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन, पुन्हा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज षटकाराचीच भाषा मैदानाच्या मध्ये बोलतात बॅटर, जो येतो तो षटकारच ठोकतोय. 6 धावा, सिक्सर. स्क्रीनवरती दाखवलं जात आहे, हा षटकार मात्र मैदानाच्या मध्ये ठोकलाय. धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात 48-48, 3 गडी बाद. आणखी एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, फेकी जोपर्यंत होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 50 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जय श्रीराम एन्जॉय या संघाच्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला बॅटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत राहिला. 3.3 चेंडूंमध्ये ह्या 50 धावा कंप्लीट करण्यात आल्या आहेत. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहेत. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षकाच्या हातामधून पुन्हा मिस्टेक घडलाय, झेल निसटलाय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना आता त्या ठिकाणी पंचांचं बोट हवेमध्ये. रनआउटच्या माध्यमातून मात्र आपण पाहिलं तर विकेट प्राप्त होईल. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परततील. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. देवेन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. नॉन स्ट्राईक वरती सध्या त्यांना थांबावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 51, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्ट स्कोर सध्या आपल्या स्क्रीनवरती दाखवतो 69, 69, जो आधी 70च्या जवळपास दाखवत होता, आताही तितकाच दाखवतोय 69, 69. पाहुयात तिथपर्यंत पोहोचेल का. 51 झाल्या, 4 गडी बाद. दुर्गेश उपसरपंच आहेत कांदरेबुरे या गावचे, युवा अगदी व्यक्तिमत्व म्हणून उपसरपंच ही भूमिका बजावतात त्याच कांदरेपुरे गावामध्ये. पुढील बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळलाय, स्ट्रोक, क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव कंप्लीट. पाठीमागे बॉल चाललाय, एकला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु नाही. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचते 52, 52 धावा, 4 गडी बाद. हे षटक दुर्गेश यांचा पहा. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल डबल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या, 9. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी फिल्डिंग केली झाल्यात आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून आता विकेट जे आहे ती विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये गमावली जाईल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल देवेनला. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र होईल समाप्त. धावफलकावरती आपण धावा पाहू शकतात 52. ये संपास तिसऱ्या पंचांकडे आता हे डिसिजन आलाय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील.
OUT. एकही धाव नाही घेण्यात आली. 52ला 5 विकेट, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल असणार आहेत. अमर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हर्षल आलाय आणि गोलंदाजीवरती शेवटचं षटक फेकण्यासाठी पंकज आल्यात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागच्या मॅच मध्ये मिळवणारा हा खेळाडू आहे. पहिला बॉल, पंकजचा पहिलाच बॉल खेळायचा होता अमरला, परंतु त्या ठिकाणी अमर नॉन स्ट्राईकला आहेत. हर्षल होते स्ट्राईकला, हर्षल मात्र आता बाद होतील. हर्षदला परतावा लागेल. नवीन बॅटर सचिन मैदानाच्या मध्ये आल्यात. ओ फटका छान खेळला, ऑन साइडला टर्न केला बॉलला, गॅप मध्ये भरपूर मोठा गॅप आणि त्या गॅप मधून बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार येतोय दर्जेदार खणखणीत चौकार. पहा थोडा पुढे टाकलेला बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन. मिड विकेट मध्ये होता गॅप, त्या ठिकाणी खेळाडून अगदी झेप घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चौकार. अब तक 56, 56, लॉस ऑफ 6 विकेट. हवेमध्ये खेळला, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. कव्हरला चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 58, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा ह्या जय श्रीराम एन्जॉय या संघाच्या नावावरती जात आहेत. हायस्ट स्कोरच्या दिशेने तर सध्या वाटचाल सुरू झालेली आहे. आणखीन एक मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन आणि चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या पार. अमरची दे दनादन बॅटिंग. षटकार 6. पण सध्या तापलेला आहे, त्याच्यामुळे तोही देखील आता मनोरंजन करतोय. बाबा गोकुळ संत आमचा नाद नका करू. 58 नंतर 6 आता वाढतील धावसंख्या धावफलकावरती 64, 64. पुढील बॉल समोर समोर आदळल्यात पंचांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज बाद. विकेट डाऊन. अमर एक झणझणाती इनिंग मैदानाच्या मध्ये पेश करून मैदानाच्या बाहेर जात आहेत. एक चांगली इनिंग या ठिकाणी होईल समाप्त अमरची. लेग बिफोरच्या माध्यमातून आपण पहा बरोबर त्या ठिकाणी समोर आदळले आणि पंचांचं बोट हवेमध्ये आउट. शेवटचा बॉल बाकी आहे. 64 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आउट. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटर आता बाद होत आहेत. 64 झाल्यात. 65 धाव्यांचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. 65 नाव चेस करायच्या त्या टीम सिद्धिविनायकला. 65 धाव्यांचं टार्गेट आहे. जय श्रीरामनं सुरुवातीला चांगली बॅटिंग केली. 64 रन त्यांनी उभारल्यात आणि आता 65 धाव्यांच्या लक्षाचा कसा पाठलाग होतोय हे आपण सेकंड इनिंग मध्ये पाहूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक नंतर 65चं टार्गेट.
जसं उल्लेख केला की या 25 वर्षामध्ये अगदी काय काय गोष्टी घडल्यात, कसं क्रिकेटचा खेळ पुढे आलाय आणि रौप्य महोत्सवी वर्ष आपण कशा प्रकारे साजरं करू शकतोय, यासाठी बऱ्याच जणांची मेहनत आहेत. भरपूर सारी नावं आहेत. त्याची देखील चर्चा रविवारी होणार आहेत. रविवारी काही शॉर्ट इंटरव्ह्यूज या ठिकाणी होणार आहेत. आणि जसं मी उल्लेख केला होता की मागे त्या भोंगाराच्या झाडापासून आशुतोषचा जो प्रवास होता आणि ते नाव घेतल्यानंतर आशुतोषने आम्हाला बासुंदी पण पाठवली होती. त्याला पण चांगलं वाटलं होतं. अमूल डेअरीमधून ती खास करून बासुंदी घेऊन आला होता. कारण तिथे गावामधून खास करून ते क्रिकेटचा खेळ चालायचा. अनेक सारे संघ यायचे, बाहेरचे संघ यायचे, आपल्या परिसरातील यायचे आणि आतुरतेने वाट पाहायचे की कधी एकदा श्रीराम क्रिकेट क्लबची स्पर्धा कसराळीच्या गावामध्ये ती सुरू होत आहेत. जसं आता काही महिला भगिनींच्याशी आम्ही ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी त्यांनी म्हटलं की महालक्ष्मी स्वयं महिला सहायता महिला बचत गट आहेत. त्यांनी सांगितलं की रविवारी आम्ही प्रयत्न करू, आमच्यातलंही एक दोन जणी आहेत त्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही देखील सहभागी होऊ. काही गोष्टी आहेत कारण जसं नेहमी म्हणतात ना नामदेवजी, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखादा स्त्रीचा हात असतो. त्यामुळे महालक्ष्मी स्वयं महिला बचत गट आहेत जे आपल्या गावातीलच आहे. त्यांनी म्हटलं की या 25 वर्षामध्ये श्रीराम क्रिकेट क्लबनं कशा प्रकारे यश संपन्न केलं आहेत ह्या गोष्टी आम्ही डोळ्याने पाहिल्यात. त्यामुळे रविवारी आम्हीही त्या बाईट्समध्ये 2 जण येण्याचा प्रयत्न करू. आम्ही सांगितलं की तुम्ही सर्वजण आला तर आणखीन बेस्ट होईल, म्हणजे एक तो फोटोही बनेल आणि गावातील क्रिकेट कसं पुढे गेलं, मग त्या पाहिलेलं सुरुवातीचं स्वप्न क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले गावातील. आज काही नावं आपल्यामध्ये नाही आहेत ज्यांना आपण श्रद्धांजली पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थानं अर्पित करत आहोत. आणि ती अशी नावं होती की ज्यांनी कसरालीचं क्रिकेट पुढे जावं ना यासाठी एक पाऊल पुढे उचललं होतं. 1995 खास करून 95 साली 1995 त्या साली सुरुवात झालेलं, परंतु ती 5 वर्ष थोडा खडतर प्रवास होता. त्याच्यानंतर 2000 पासून 2025 हे 25 वर्षाचं जी पर्व राहिलात ना ती खूप इम्पॉर्टंट होती. कारण एखादं झाड जसं मी म्हटल्याप्रमाणे एखादं रोपटं लावल्यानंतर त्याचं वटवृक्ष बनत असतं, तसं श्रीराम क्रिकेट क्लब आहेत. पुढील बॉल ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल, फटका छान पद्धतीने खेळलाय, चेंडू मात्र चाललाय पॉईंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, रेस लागल्यात, बॉलला थांबवल्यात, 2 धावा त्या ठिकाणी घेतल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होऊ शकतोय. थोडी खराब फेकी झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ओ संधी होती त्या ठिकाणी पार्थनं चुकी केली. बॉल हातामध्ये पकडून जरी लावला असतं तरी देखील कदापि बॅटर बाद होऊ शकलं असते. पहा एक्शन रिप्ले, हा थ्रो, त्याच्यानंतर विकेट किपरनं फेकलेला बॉल. संधी होती, भरपूर वेळ तुमच्याकडे होता. विश नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जात आहे त्या सातत्यानं गोष्टी. 3 धावा धावफलकावरती. बॅटची एज, पाठीमागे चाललाय बॉल. पंच मात्र सांगतायत 1 धाव त्या ठिकाणी डिक्लेरेशनच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 4. टीम सिद्धिविनायक दुर्गेश स्ट्रायकरवरती, दुर्गेश गोलंदाजीवरती पार्थ युवा खेळाडू आहे. बॅटची एज, पाठीमागे विकेट किपर त्या ठिकाणी चुकी करतायत, झेल सोडतायत. झेल खूप इम्पॉर्टंट असतात, एक एक कॅच खूप इम्पॉर्टंट असतात. एका कॅच नंतर भरपूर काही गोष्टी बदलत असताना आपण पाहिलात. एका कॅचचं रूपांतर का सांगतोय, त्या कॅचनुसार ज्यावेळी तुम्ही कॅच घेता त्यावेळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असतो, मग तिथून काहीसे गेम प्लॅन चेंज होत असतात. पण ज्यावेळी झेल सुटतं त्यावेळी त्या खेळाडूला संधी मिळत आहेत आणि त्या संधीचं सुवर्ण संधी बॅटरच्या माध्यमातून व्हायला हवे. दुर्गेश उपसरपंच आहेत कांद्रेबुरे गावचे. फटका छान खेळलाय. उल्लेख जसा मी केलाय की एक कॅच किती निर्णायक असते ते दर्शवणारा षटकार बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ठोकलेला कडक सिक्सर. 6. थँक्यू. हे गाणं ज्यावेळी आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना, चर्चा त्या गाण्याची होणार आहे, परंतु चर्चा सध्या मैदानावरती बॅटिंगची होत आहेत. चौकार पाहायला मिळतो आता. चौकाराने धावसंख्या धावफलकावरती वाढल्या आहेत.
एक कॅच मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतंय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 14 धावा. डीजे थँक्यू. पाठीमागे जे गाणं लावलं होतं ते खास करून चंद्रकला दासरी या गायिकेनं गायलेलं ते गाणं होतं थांब थांब कासारा. आणि ते गाणं जवळपास 20 वर्षापूर्वीचं गाणं होतं. ते हिट झालं मागच्या वर्षामध्ये. एक रील्स व्हायरल झाली होती एका खास करून संगीत क्षेत्रातील एका व्यक्तीनं ती रील व्हायरल केली आणि त्याच्यानंतर चंद्रकला दासरी यांनी देखील ते वक्तव्य केलं होतं की मी विचार देखील केला नव्हता की हे गाणं इतकं प्रसिद्ध होऊ शकते. अपील पंचांकडे बॅटचं एज पाठीमागे कॅच आणि संजय यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. एका बाजूनं चांगला खेळ सुरू होता परंतु दुसऱ्या बाजूनं संजय यांची मोठी विकेट आउट. आपले पहा स्क्रीनवरती मोठा पटका खेळायचा होता ऑन साईडला. ऑफ्टनच्या थोडा बाहेर टाकलेला बॉल होता. बॅटची एज घेतली आणि स्वतःनं सांगितलं हो मी आऊट आहे. बोट हवेमध्ये केलं. पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता त्यांनी सांगितलं की माझ्या बॅटला लागलाय बॉल, स्पर्श झालाय. एक खेळाडूवृत्ती म्हणून तुमच्यामध्ये ह्या सर्व काही गोष्टी असणं गरजेचं आहे. मोठा प्लेयर्स जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही क्रिकेटशी प्रामाणिक नेहमी राहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हाच खेळ आहे जो तुम्हाला ओळख देऊ शकतोय आणि प्रामाणिक जितकं राहाल ना क्रिकेटशी तितकी जास्त ओळख होईल. फटका हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतोय. कॅच तर नाही होणार. डबलचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 15. स्वप्नील यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. आणखीन एक नाव आहे स्वप्नील. 16 धावा झाल्या सॉरी. स्वप्नील जो आहे तो स्वप्नील खास करून प्रवेश पाटील यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामधला हा कलाकार आहे स्वप्नील. वेगवान वेगवान बॉल पाहायला मिळाला. बॉडीवरती ब्रश होताना पाहायला मिळाला. पंच दर्शवत असताना आपण पाहू शकतायत लेग बाईस. धावसंख्या धावफलकावरती 17. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर पुढे जाऊन पोचतायत 18. 1 1.4 चेंडू धावसंख्या 18. टार्गेट 65 धावेचा आहेत. रिक्वायर्ड रन रेट 14.10. मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाहीत. हा ओके 17. 17. पुढील बॉल लोअर फुल टच बॉल. वॉट अ शॉट. काय फटका खेळलाय ताबडतोब अंदाजामध्ये. स्वर्गीय जयेश गरज स्टँडच्या दिशेने मार्गस्थ. षटकार 6 रन. यूज इट. होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जिथे आमचे प्रेक्षक वर्ग बसलाय त्यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. धावसंख्या 23. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चाललाय. विकेट किपर धावतायत. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकतोय. पंच मात्र दर्शवतायत हो एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावफलकावरती धावा 2 ओव्हर नंतर 24. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर 24. लॉस ऑफ 1 विकेट.
वरती प्रेक्षकांना दाखवूयात. चला, वेळ खूप महत्वाची आहे. तुमच्याकडे जवळपास 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 2 षटकं फेकायचीच आहेत. सूर्यकांत आज बॅटिंग मध्ये आपण पहिला सूर्यकांतला, आता गोलंदाजीमध्ये सूर्यकांतला पाहतायत. सूर्या कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूयात. 18 मध्ये 41 धावेची गरज. या मॅचचं समीकरण स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतायत. ना रिमेनिंग 18 बॉल अँड 41 रन रिक्वायर्ड टू विन. उमेश स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल हवेमध्ये कळलाय. विकेट किपर येतोय चेंडूवरती. त्यानं घेतलाय झेल. एकदा जरी सोडला परंतु आता नाही सोडणार हेच विकेट किपर मात्र मैदानाच्या मध्ये दाखवून देतोय. आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद आउट. कॅच आपण पाहिला होता. थोडंसा शरीराच्या जवळपास घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही. ज्यावेळी कॅच वरती जातात ना त्यावेळी देखील काही गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात. तुम्ही कॅच कुठल्या प्रकारे घेतायत. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं घेतायत, आपल्या भारतीय स्टाईलनं घेतायत. ज्यावेळी तुम्ही भारतीय स्टाईलनं जातात त्यावेळी तुमचे 2 हात पुढे येत आहेत. ते जवळपास शरीराच्या जवळ येणं गरजेचं आहे. तुम्ही जितका लांब घ्याल ना तितका तो कॅच सुटण्याचे चान्सेस असतात. हवेमध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी परंतु धावा प्राप्त होतील 2. पंच सांगतायत 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 26-26. अजूनही 16 बॉल आहेत. 39 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पंकज मागच्या मॅचचा हिरो सध्या मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. रॉकी ग्रुपच्या अगेन जो मॅच फसला होता याच पंकजने तो मॅच जिंकून दिला होता. आता त्याच्यासाठी स्टेज तयार आहेत. 16 बॉल 39. एका बाजूला पंकज, दुसऱ्या बाजूला दुर्गेश. पाहूयात कोण आज मात्र मैदानाच्या मध्ये चांगली बॅटिंग करणार. हो, या मैदानावरती काही गोष्टी अशक्य नाहीत, सर्व काही गोष्टी शक्य आहेत. फक्त स्वतःला सांगायचं आम्ही करू शकतोय, आमच्यामध्ये क्षमता आहे, या गोष्टी मात्र स्वतःला सांगायच्या आहेत. कोलवर टप्प्याचा बॉल जडमध्ये टाकलेला बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट. सिंगलवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 27-27. 15 मध्ये 38 धावेची गरज. हे या मॅचचं समीकरण. क्रिकेटचा खेळ सातत्यानं वेगळं पण काही ना काहीतरी घेऊन येतच असतो. तुमच्यासाठी कठीण स्टेज असतात, त्या कठीण स्टेजला तुम्हाला पार करायचं आहे. जसं नेहमी आपण मोबाईलमध्ये कॅन्डी क्रश खेळत असतो त्यावेळी जसं सुरुवातीला आपण खेळत असतो त्यावेळी ती एक एक लेयर पार करताना तुम्हाला सोपं असतं. पण जसं तुम्ही पुढे जाताना त्यावेळी कठीण होत असतं. मग त्या कठीण क्षणातून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता हा मॅचही तसा आहे. डॉट बॉल आलाय. 14 बॉल मध्ये आपण पाहिलं तर लक्ष असेल आता 38. 14 बॉल 38. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 13 बॉल 38 धावेचं लक्ष. हे या मॅचचं समीकरण आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहेत. 13-38. निर्णायक बॉल, शेवटचा बॉल. थोडं थांबतायत कारण रनवे मध्ये तो अडथळा निर्माण होतोय ज्यावेळी धावतायत. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्र मध्ये टाकलेला बॉल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. सिंगल त्या बॉल वरती येत आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत जवळपास 38. नंदकुमार गावड साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1001 रुपयाची देणगी आल्यात. नंदकुमार म्हटलं तर सुरुवातीला ज्या बोटी आपल्या होडीचं काम करणारे नंदकुमार, हा प्रकाश पाटील दादा यांचे आमचे बरोबर चालले आहेत ते. आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य 1001 रुपये आल्यात. त्यांचं मनापासून धन्यवाद. स्वप्नील
टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. नंदकुमार गावड साहेब यांच्यासाठी 1001 रुपयाचे देणगी आल्यात. पाठीमागे योगेशने सांगितलं की टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. 29-29 धावा झालेल्या आहेत. पुढील बॉल पटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क तितकासा मात्र नाही पाहायला मिळत. एक धाव त्या ठिकाणी येतात. एका धावेने संघाची धावसंख्या 30-30. पाठलाग करायचा होता मैदानाच्या मध्ये. करंट रन रेट सध्या 9.47 तुम्हाला दर्शवतोय. रिक्वायर्ड रन रेट 19च्या घरामध्ये आहेत. तिथे कुठेतरी थोडा कमी पडलाय सिद्धिविनायक टीम. फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन नाही. बॅट थोडं लवकर फिरली. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना चेंडू विसावलाय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. आणखीन एक धक्का. सुंदर असं संगीत आपण या ठिकाणी आमचे डीजे गोकुल यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. नवीन बॅटर उत्कर्ष मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 30ला 3 विकेट, 3.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 65 धावेचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे. अजून जवळपास 35 धावा या मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. 10 चेंडू आणि 35 धावा हे या मॅचचं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. स्वप्नील ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. फटका चांगला खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. पाठीमागे धावतात क्षेत्ररक्षक. त्यांच्यापासून थोडा दूर राहिला बॉल. धावा घेण्याचा प्रयत्न, धावेसाठी धावा धाव, फलाफल सुरू झाले आहेत. धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. या बॉलवरती आपण पाहिलं तर जवळपास 3 धावा येत आहेत. 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना 33-33. पहा स्क्रीनवरती सिद्धिविनायक 33. वन शॉट यानी की 2च धावा असतील. धावसंख्या 32-32. वन बॉम्बही करण्यात आल्यात. गोलंदाजाला आता दंडित करण्यात आल्यात. वन बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. पंच सर, वन शॉट होती की वन बाउन्स होता ना? मग त्या 3 धावा. ओके. धावसंख्या 33. पुढील बॉल थोडा बाहेरच्या दिशेने निघताना पाहायला मिळतोय. चेंडू विकेट किपरच्या माध्यमातून त्या ठिकाणी कलेक्ट केला जात आहेत. चेंडू निसटला आहेत. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आहे. जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल तोपर्यंत 3 धावा त्या ठिकाणी यशस्वी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 3 ने वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. (36) 4 ओव्हर 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई जलबादेवी संघाच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण आयोजक यांना येऊन लगेचच भेटायचं आहेत. जे काही नियमावली ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आई जीवदानी संकेतजी गावड आपणासही विनंती आहे, आपण देखील आयोजकांना येऊन भेटा ही आपणास विनंती. आणि जय श्रीराम एन्जॉय आपणासही विनंती आहे, आपण देखील आयोजकांना येऊन भेटा. एकता ग्रुपचा धन्यवाद आहेत. गायत्री स्पोर्टचा धन्यवाद. सिद्धिविनायक आपलंही धन्यवाद. रॉकी ग्रुप बी आपलेही धन्यवाद आहेत. आणि किरईपाडा आपले धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. फक्त 3 संघ आहेत, आई जलबादेवी, आई जीवदानी आणि खास करून जय श्रीराम एन्जॉय. त्यांना मी विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून की लगेच आपण आयोजकांना येऊन भेटायचं आहे.
4 ओव्हर 36 समीकरण स्क्रीनवरती पुन्हा आपण मनीष त्या ठिकाणी घेऊन येतील. शेवटचे 6 बॉल बाकी असणार आहेत. 29 धावांची गरज. पहा स्क्रीनवरती 6 बॉल 29 धावा. या मॅचचं समीकरण 5 षटकार ठोकावे लागतील तरच ही मॅच जिंकली जाईल. आदरणीय नंदकुमार गावड साहेबांचं आगमन होतं, त्यांचं स्वागत. 1001 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलंय. पहिला बॉल, पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. पंकजला आता आक्रमक भूमिका दाखवावी लागेल, रौद्र रूप धारण करावं लागेल, कारण येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत 5. 29 धावेची गरज आहे. हे 5 बॉल दर्शवतील मॅच कोणाच्या बाजूने जाणार, परंतु त्याच्यामधले आताचा येणारा बॉल हा सर्वाधिक जास्त निर्णायक असणार आहे. 5-29 फटका खेळला, मिस्ट्रॉय स्ट्रोक हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वप्नील नाही पोहोचू शकले बॉल वरती. तिथे मात्र आपण पाहिलं तर आता एकच धाव घेतली जात आहेत. 4-28 या मॅचचं समीकरण. 4-28 षटकादरम्यान पुढचा बॉल, पायावरती बॉल टाकलाय, त्याला फ्लिक केलाय, बॉल पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. पंच सांगताय डिक्लेअरच्या माध्यमातून 1 रन प्राप्त होईल. 3-27 चला जुना बॉल द्या सर, बॉल घ्या. 3-27 येणारे बॉल 3 रन करायचे. 27-27 लोअर फुल टच बॉल होता, मिस केलात. आता 2 बॉल मध्ये 27 ची गरज. हळूहळू हा मॅच आपला नावी आता करताना दिसत आहेत. सध्या तरी जय श्रीराम एन्जॉय हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई जुदानीच्या कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. टॉस केला जाणार आहे. संकेतजी गावड यांना विनंती असेल या. शेवटचे 2 बॉल रन करायच्या. 27-27 2-27 पुढील बॉल ब्रॉकल मध्ये कोलवट टप्प्याचा टाकलेला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट येतोय. शेवटचा बॉल 27 धावेची गरज. राम यादव साहेबांना विनंती करतोय, साहेब आपल्या शुभ से टॉस जो आहे तो टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉस मध्ये आपण यावं. LR तिवारी डिग्री कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत